नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना उद्देशून एक पीएम किसानच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि याच्याच उत्तरादाखल शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून काही महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नवीन रजिस्ट्रेशन आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीएम किसानचं नवीन रजिस्ट्रेशन कधी होणार, आम्हाला लाभ कधी मिळणार, अशा प्रकारची विचारणा केली जात आहे। आणि अशाच प्रकारचे जर या योजनेच्या ज्या सध्या असलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत याच्यानुसार पात्र असलेले जे लाभार्थी आहेत त्यांचं जर यामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नसेल किंवा झालेलं असेल परंतु अद्याप देखील त्यांची ओळख पटवून त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन एक्सेप्ट करण्यात आलेलं नसेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या मदतीने हे रजिस्ट्रेशन आता मंजूर करून त्या लाभार्थ्यांना देखील याच्या अंतर्गत जोडलं जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। अर्थात नवीन रजिस्ट्रेशन बंद नाही, कारण मोठ्या प्रमाणात सांगितलं जात आहे नवीन रजिस्ट्रेशन बंद आहे, नवीन लाभार्थ्यांना घेतलं जात नाही। 2019 पूर्वी जे फेरफार आहेत असे सर्व फेरफार याच्यामध्ये मान्य आहेत आणि असे सर्व लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र आहेत। आता 2019 पूर्वीचे फेरफार का नाही, याच्यानंतर जर एखादा पीएम किसानचा लाभार्थी असेल किंवा पीएम किसानचा लाभार्थी नसलेला एखादा शेतकरी असेल, तो मयत पावलेला असेल आणि त्याच्या नावावरती जमीन जर फेरफाराने पुढे त्याच्या वारसाच्या नावावरती आलेली असेल तर असे फेरफार सुद्धा याच्यासाठी पात्र धरले जाणार आहेत, ग्राह्य धरले जाणार आहेत। याच्यासाठी त्या मृत पावलेल्या शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि त्याच्या फेरफाराची जी काही सगळ्या डिटेल आहेत त्या तुम्हाला नवीन अर्ज करताना द्याव्या लागणार आहे, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे। आणि आणखीन एक याचा नवीन रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच देणार आहोत। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना लँड सीडिंगचा डाटा नो असणे किंवा आधार सीडिंग न झालेला असणं किंवा इतर अनेक कारण यामुळे त्यांचे हप्ते आलेले नव्हते। आता जर एखाद्या लाभार्थ्यांचे 5-6 हप्ते आलेले आहेत आणि तिथून पुढचे हप्ते या कारणामुळे जर बंद झाले असतील किंवा आलेले नसतील आणि असा लाभार्थी जर खरोखर याच्या अंतर्गत पात्र असेल आणि राज्य शासनाच्या व्हेरिफिकेशन नुसार जर तो पात्र झाला तर त्या लाभार्थ्यांचे पेंडिंग असलेले हप्ते सुद्धा दिले जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कारण आपण पाहिलेलं आहे की राज्यामध्ये 2 हप्ते आले, 4 हप्ते आले किंवा 6 हप्ते आले, 10 हप्ते आले आणि पुढचे हप्ते बंद झाले किंवा मध्यंतरी 4-5 हप्ते आले नाहीत आणि आता 10वा, 11वा, 12वा मधले हप्ते आले, परत हप्ते बंद झाले, परत हप्ते आले, अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या परिस्थिती आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर तो लाभार्थी पूर्वीपासून पात्र असेल परंतु या प्रशासकीय कामकाजामुळे जर त्या लाभार्थ्याला या लाभापासून वंचित राहिलेला असेल तर त्या लाभार्थ्याला सुद्धा सर्व हप्ते दिले जातील, अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे हा एक मोठा दिलासा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला आहे। जर आपण या योजनेच्या अटी शर्तीनुसार जर पात्र असाल तर आपण नवीन रजिस्ट्रेशन करू शकता। जर आपल्या या सर्व कारणामुळे जर काही हप्ते बंद वगैरे झालेले असतील तर त्याच्यासाठी जे कागदपत्रांची पूर्तता देखील करू शकता, जेणेकरून आपले थकीत हप्ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। आणि ज्यांची कागदपत्रांची पूर्तता झाली आहे आशा करूयात त्यांना देखील लवकरात लवकर आता पेंडिंग असलेल्या हप्त्याचं वितरण शासनाच्या माध्यमातून केलं जाईल। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।